तुमची ओळख व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, विचारू शकतो का? नमस्कार नमस्कार. विचार. सर, आपले नाव काय? माझं नाव विजय कुमार कुंडलिक पाटील गुरुजी. आपले प्राथमिक शिक्षण कुठल्या शाळेत झाले? माझं प्राथमिक शिक्षण माझं मूळ गाव गुंडेवाडी आणि साहेबांच्याच हातात द्या मला. त्यानंतरचं तुम्ही तोंडी विचार. चौथी पासूनचं प्राथमिक शिक्षण सह्याद्री पर्वतरांगाचे शेवटचं जे टोक आहे महादेवाची डोंगररांग, त्यामध्ये असणारं खंडेराजुरी गाव, दयासागर बन्ने गुरुजी डोंगराच्या पलीकडं आणि डोंगराच्या अलीकडं मी. सर, तुमचे शिक्षण किती झाले? मी BA झाल्यानंतर बाकीचं जे शिक्षण आहे BA, MA, BEd, MAd आणि DSM हे पूर्णपणे इन सर्व्हिस केलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की इन सर्व्हिस मध्ये BEd ला मी युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलेलो होतो. आणि ते याला जोडूनच मला असं सांगावंसं वाटतं, विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जशी परिस्थिती, तुमचे आई वडील जसे काबाड कष्ट करतात, तसं मी एका सुखसंपन्न घरामध्ये पूर्वीच्या काळी होतो. प्राथमिक शिक्षण असताना कालानुरूप परिस्थिती बदलत असते आणि 5वी पासून 10वी DEd पर्यंत राऊत गुरुजी मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम केलेलं आहे. द्राक्षबागेचे खड्डे काढणे असतील, द्राक्षबागेची जी कामं असतील, फोडाबळे असेल, द्राक्ष काढणे असेल, वगैरे वगैरे, ऊसाची लागण करणं असेल, या कष्टातून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. पण अभ्यास आणि वाचन सोडलं नाही. 10वीच्या नंतर गणपती पेठेत मी शिक्षण घेत घेत गाडा सुद्धा ओढलेला आहे. आज सुद्धा दयासागर गुरुजी गणपती पेठेतले एक 10% हमाल मला आजही ओळखतात. धन्यवाद. तुम्हाला लहानपणी कशाची आवड होती? तुम्हाला जशी आता लहानपणामध्ये आता आवड आहे, गोट्या खेळणे असेल, लगोरी खेळणे असेल, चिनी दांडू खेळणं असेल, मला एवढं थोडंसं माहित आहे. तुम्ही जरी आज या अहिल्यानगर म्हणजे विजयनगर या शाळेमध्ये शिकत असाल, या वस्तीच्या बाहेर आहे, आटपाडी असेल, खानापूर असेल, कवटेमंकाळ, असे कोण कोण मला एक बोटवरती करा बघू, ज्यांचे आई वडील खेड्यामधले आहे, ज्यांचं मूळ गाव मंगळवेढा, सांगोला, हातखाली, तुम्हाला ज्या पद्धतीची आवड आहे, गावाकडचे ज्याला खेळ आपण म्हणतो, सूरपारंबी असेल, पोहणे असेल, विटी दांडू असेल, मोकळ्या वेळेत खोड्या काढणं असेल, की तुमचे जसे छंद आवड आहेत तसेच माझेही. शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या वर्षी नियुक्त झाला? शिक्षक म्हणून मी 17/3/1989 ला जत तालुक्यामध्ये बेवणूर या गावामध्ये माझी सुरुवात नियुक्ती झाली. तुम्हाला सर्वांना, मला थोडीशी इतिहासाची आवड असल्यामुळे याला जोडूनच एक प्रश्न, एक उत्तर तुम्हाला माहिती सांगतो की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे अनेक गड किल्ले आहेत, त्यामधला एक गड किल्ला जो आहे तो बानूरगड, की जो 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आणि 5 तालुक्याच्या सीमेवरती असणारा बानूरगड म्हणजे भोपाळगड. तसं माझी सुरुवातीची जी शाळा होती ती 2 जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आणि 3 तालुक्याच्या सीमेवरती असणारं बेवणूर. बेवणूर 2 आहेत. एक बेवणूर जत तालुक्यामध्ये वाळेखिंडी शेगाव जुनोनीच्या जवळ, आणि दुसरं बेवणूर आहे जत आणि आटणी तालुक्याच्या बाउंड्रीवरती. योगायोग असा की त्या बेवणूर जवळ सुद्धा एक गुंडेवाडी गाव आहे, त्याला पारनाळी गुंडेवाडी म्हणतात, आणि माझं मूळ गाव सुद्धा गुंडेवाडी आहे. धन्यवाद. शिक्षक म्हणून तुम्हाला कोणते अनुभव आले ते आम्हाला सांगा. चिठ्ठी चपाटी न घेता सुरुवातीला तुम्ही प्रश्न विचारता, त्याबद्दल या दोघींचं अभिनंदन. असा जर छंद तुम्ही जोपासला तर कदाचित तुम्ही वासंती वर्तक व्हाल, प्रदीप भिडे सुद्धा व्हाल. धन्यवाद. शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण देत असताना अनेक अनुभव आले. शिक्षण देत असताना जसा अनुभव येतो तसं शिक्षण देत असताना अनुभव येत सुद्धा असतो. मुलांच्या कडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी येत असतात. त्यासाठी आपण अखंडपणे, तुम्ही सुद्धा विद्यार्थी आज आहात, पुढेही विद्यार्थीच राहिला पाहिजे. अनेक आठवणी, कडू गुण आठवणी असतात, त्या थोड्याशाच कालावधीमध्ये आठवणी सांगता येत नाहीत मित्रांनो.
पण अशा अनेक आठवणींपैकी एक आठवण तुम्ही सांगलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मला जसं तुमच्या गुरुजींना वाचनाची आवड आहे, राऊत गुरुजींचं माझ्या माहितीनुसार हस्ताक्षर चांगलं आहे, महेश गुरुजींचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, आमच्या वायगंडे मॅडमचं शैक्षणिक साहित्य स्पर्धा असतील तर ते असतं त्यामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीचं आहे. आपले मुलांचे गुरुजी ना ते त्यांचं एक प्रभावी समयसूचिकता कसे असावी ते त्यांच्याकडे उदाहरण आहे. किंवा तुमच्या शाळेमध्ये ज्या कांबळे मॅडम होत्या, सविता कांबळे, आज्ञाधारकपणा कसा असावा किंवा अध्यापन कसं करावं ते सुद्धा त्यांच्याकडून घेण्यासारखं. वक्तृत्व कथाकथनामध्ये अनेक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये एक विद्यार्थी माझ्याकडे आलेला होता 1996 साली की जो कन्नड माध्यमाचा होता, पण जिंकण्याची, खेळण्याची, शिकण्याची आवड त्याच्याकडे होती म्हणून त्याला मराठी थोडंफार येत होतं. त्याला त्याच्यामध्ये वृंदीगत त्याच्या आई वडिलांच्या बरोबर मी आणि मला शिकवणारे जे गुरुजी होते जगन्नाथ गोविंद माळी गुरुजी, आपल्या महेश गुरुजींचे कदाचित ते पाहुणे असावेत, त्यांच्या सहकार्यानं त्यांना वक्तृत्व कथाकथनाची थोडीशी आवड निर्माण केली आणि तो विद्यार्थी 1996 ला माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये 4था आला आणि कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष जिल्हा स्पर्धेमध्ये प्रथम आलेला होता. ही गोष्ट ज्यावेळा त्याच्या कृष्ण किशोरच्या आई वडिलांना कळाली त्यावेळा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि तो विद्यार्थी नंतर BA-MS विजापूर युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम आला आणि आज MD म्हणून राम मंदिर चौकामध्ये डॉक्टरी आयुर्वेदिक पेशा सांभाळत आहेत. अशा अनेक प्रसंग आहेत, त्यापैकी हा एक छोटासा. शिक्षक या व्यवसायात काम करताना तुम्ही समाधानी आहात? नक्कीच. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, असं म्हणतात की लहानपणामध्ये कोण व्हावं हे मुलांना माहित नसतं. साधारणपणे 8वी 9वीच्या नंतर जर आपण सजग असू, प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन योग्य पद्धतीनं थोरामोठ्यांचा आदर्श घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन जीवन जगण्याची कला आपल्या मनामध्ये जर असेल तर पुढे आपण कोण बनायचं हे मनामध्ये ठरवलं जातं 9वीच्या नंतर. 9वीला मी शाळा शिकत असताना WW नावाचा एक विषय होता, व्यावसायिक जगाची तोंड ओळख. त्याच्या शेवटच्या पानावरती एक मला आठवतं की D.K. कुंभार नावाचे एक सर होते, कवटे कंजे, आणि त्यावेळेला दुर्दैवानं माझं घर जळलेलं होतं. मी मगाशी जे सांगितलं की परिस्थिती बदलली. 24 जानेवारी 1984 ला माझं पूर्ण घर जळून गेलेलं होतं, 4 घर शेजारी आणि त्या गुरुजींनी मला सगळे कपडे, वह्या, पुस्तकं सगळी दिलेली होती. आणि मग दिल्यानंतर मला असं त्यांनी सांगितलं की तू शिक्षक व्हायचं, आणि मग त्यांचा इतिहास त्यांनी सांगितला आणि म्हणून माझ्या मनामध्ये ती प्रेरणा निर्माण झाली आणि व्यावसायिक जगाची तोंड ओळख WW नावाचं जे कार्यानुभव सारखी जी पुस्तकं होती त्या पुस्तिकेच्या पाठीमागच्या बाजूला एक मोकळं पान असायचं, तुम्ही कोण बनणार, आणि त्यावेळेला मी लिहून ठेवलेलं होतं की मी गुरुजी बनणार, मी शिक्षक बनणार. आणि म्हणून मला 10वीला चांगले मार्क्स असताना सुद्धा मी ठरवून शिक्षक जे अनेक झालेले आहेत त्यापैकी मी एक आहे. धन्यवाद. शिक्षक भावी आयुष्यासाठी व यशस्वी कालासाठी आमच्या जीप शाळा विजयनगर कुपवाड कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षक या पदावर तुम्ही काम करताना मुख्याध्यापक झाला तेव्हा तुम्हाला कोणते अनुभव आले? शिक्षक बनल्यानंतर मी मुख्याध्यापक झालो. मुख्याध्यापकाला जी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडावी लागती ती जबाबदारी मला मुख्याध्यापक झाल्यानंतर पार पाडावी लागली. थोड्याशा अडचणी आणि कटकटी येत होत्या जशा आज समाजामध्ये येतात, कारण 30 वर्षापर्यंत मी असिस्टंट शिक्षक असताना मुख्याध्यापकाने हे काम करा ते काम करा असं मी कधीही कुणाकडूनही मला सांगण्याची गरज नव्हती, कारण स्वतःहून अंतःप्रेरणेनं माझ्याकडे जी कला आहे, माझ्याकडे जे गुण आहेत त्या पद्धतीने मी करत होतो. तसं आपली सुद्धा श्रद्धा असती, आपलं सुद्धा मत असतं की त्या पद्धतीनं दुसऱ्यांनी करावं, पण ते सर्वच गोष्टीमध्ये होतं असं नाही.
आणि म्हणून ज्याच्याकडं जो कलागुण आहे, ज्याच्याकडं ज्या विषयाची व्याप्ती भरपूर आहे, त्याला अनुसरून जर त्या सहकारी शिक्षकांच्या बरोबर, अधिकाऱ्यांच्या बरोबर योग्य पद्धतीनं समाज भान ठेवून, समाजाची योग्य पद्धतीनं मदत घेऊन, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्था असतील शाळेसाठी काम करणाऱ्या, त्यामध्ये विद्यार्थी पालक संघ असेल, शाळा व्यवस्थापन समिती असेल, यांना जर आपण जर विश्वासात घेतलं आणि सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाची वाट कधीही चुकत नाही असं म्हणतात, या उक्तीला व्यवहार आणि नियम यांची सांगड घालून काम करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होती. त्या पैकीच एक मुख्याध्यापक हे पद. अधिकारी म्हणून आणि शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं? गोष्ट माझ्या लक्षात आली. शिक्षक आणि अधिकारी या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला योग्य पद कोणतं किंवा समाधान कोणती असं तुला विचारायचं असेल कदाचित. दोन्हीमध्येही मी समाधानी आहे. मी शिक्षक होतो, आजही शिक्षक आहे, शेवटपर्यंत शिक्षकच राहणार. शिक्षकांसाठी ज्या गोष्टी करावयाच्या असतात, करून घ्यावयाच्या असतात, त्यामध्येच हे एक पद आहे शिक्षण विस्तार अधिकारी. आणि त्याला जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करीन. पदाचं नाव शिक्षण विस्तार अधिकारी जरी असलं तरी शिक्षणाच्या शिवाय सुद्धा बाकीच्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत असतात. मग त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे वेगवेगळे विषय असतात त्या विषयाला अनुसरून कामकाज पाहावं लागतं. दोन्हीमध्येही मी समाधानी आहे. धन्यवाद. तुमच्या भावी आयुष्यातील सरासरी समाधानासाठी तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद शाळेकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून ही मिरज पंचायत समिती शिक्षण विभागाकडून खूप खूप शुभेच्छा.